डोळे बंद कर. का? आता कोणती शिक्षा शिल्लक आहे? तुला अजून शिक्षा मिळाली कुठे आहे? आता मिळेल. डोळे बंद कर. बंद केले. थोडं फिर. डोळे उघडू नको हा. गजरा, ही आहे माझी शिक्षा? हो. टपूचे पप्पा, तुम्ही तर मला घाबरवलंच होतं. अगं माझी भोळी दया, बापूजींनी मला आजच बायकोची सेवा करायचा मस्त धडा शिकवला आणि मी तुला शिक्षा देईन असं होऊ शकतं? ते पण आहे. मग अच्छा टपूचे पप्पा, जर का मी तुमची पहिली शिक्षा मानली असती आणि कायमची अहमदाबादला गेले असते तर? असं कसं गेली असतीस? मी तुला जाऊ दिलं असतं तर गेली असतीस ना? अगं आपली जोडी जिलेबी आणि फाफड्यासारखी आहे. जिलेबी आणि फाफडा कधी वेगळं होऊ शकतात? नाही. मग ए दया, आज माझी तुझी सेवा करण्याची इच्छा आहे. सांग मी तुझ्यासाठी काही काम करू. पाणी घेऊन येऊ? ही चादर घालू? नाही टपूचे पप्पा, काय करते? मला पाप लागेल. अगं तू माझं काम करतेस तेव्हा मला तर काही पाप लागत नाही. मग तुला कसं काय पाप लागेल? आणि असंही नवरा बायको जर एकमेकांची मदत करतील तर त्याच्यात पाप कसलं? नवरा आणि बायकोचं नातं तर मोबाईल आणि बॅटरी सारखं आहे. मोबाईल आणि बॅटरी? हा, दोघे एकमेकांसाठी पूरक आहेत. बघ, मोबाईल आहे आणि बॅटरी नाहीये तर मोबाईल काही कामाचा नाही, आणि बॅटरी आहे आणि मोबाईल नाहीये तर बॅटरी काही कामाची नाही. समजलीस? तर चल आदेश दे, बोल. आज मी तुझ्यासाठी काय काम करू? तू जे बोलशील ते मी करीन. बोल. ठीक आहे बाबा, ठीक आहे. या आराम खुर्चीवर धूळ कधीपासून आराम करते, तर त्याला उठवून पळवून लावाल. बस. अरे आता धूळ उडवून लावतो. बाजूला सरक. अच्छा टपूचे पप्पा, वॉशिंग मशीन मध्ये कपडे ठेवलेत, ते जरा सकाळी धुवून टाका आणि 2 चमचे वॉशिंग पावडर टाका. आणि सकाळी दूधवाले भैया येतील तर दूध घ्या आणि दूध गरम पण करून ठेवा. आणि दूध गरम करताना पातेल्यात आधी थोडं पाणी टाका आणि मग दूध टाका. मग टप्पूसाठी नाश्ता बनवा, चहा सुद्धा बनवा आणि भाजी सुद्धा चिरून ठेवा आणि पीठ पण मळून ठेवा. ठीक आहे? काय झालं? मोबाईल बंद झाला की काय? बॅटरी खराब निघाली. एक बोट काय दिलं, माझा दोन्ही हात ओढून घेतले. गब्बर सिंग. अरे मी तर मज्जा करत होते. तुम्ही गमत करू शकता तर काय मी गमत नाही करू शकत? सोमडे. चला झोपा आता छय्या बाबू. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्धमं भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. गुड मॉर्निंग बबिताजी. हाय जेठाजी. काय झालं? अय्यर भाऊला कुठे सोडायला चालला आहात? जेठालाल, बबिता मला सोडायला नाही चालली, मी तिला सोडायला चाललो आहे. कुठे? जेठाजी, ते आम्ही तुमच्या घरी येऊन समजावून सांगतो. हो ठीक आहे ठीक आहे, या या या. बबिता प्लीज प्लीज प्लीज. दया. दया, काय झालं? दया, काय सांगू दया, बबिताजी आणि अय्यर भाऊ मध्ये भांडण झालं. बबिताजी घर सोडून चाललेत. पण तुम्हाला कोणी सांगितलंय? अगं मी आता बाल्कनीत ते सूर्यदादाला पाणी वाहत होतो तेव्हा माझ्या डोळ्यांनी पाहिलं. मी त्यांच्या बिल्डिंगच्या बाहेर दोघे हळू आवाजात भांडण करत होते आणि अय्यर भाऊच्या हातात बबिताजींची सुटकेस होती. चला चला लवकर त्यांना समजावून सांगूया. ते इकडेच येत आहेत. आपल्या घरी? हा. बबिता ऐक, चल लवकर. या बबिताजी, अय्यर भाऊ. बबिताजी, नवरा बायकोंमध्ये छोटे छोटे खटके तर उडतच असतात, त्यामुळे कोणी घर सोडून थोडी ना जात.
नाही, अर्थातच नाही. नाही केलं पाहिजे. मग तुम्ही घर सोडून का चाललात? मी घर सोडून चालले? कोणी सांगितलं तुम्हाला? टपूच्या पप्पांनी. जेठालाल, ते मी आता माझ्या बाल्कनी मधून पाहिलं तेव्हा तुम्ही कंपाऊंड मध्ये दोघे भांडत होतात आणि अय्यर भाऊंच्या हातात तुमची बॅग होती. म्हणून मला वाटलं की तुम्ही घर सोडून. नाही जेठाजी, आम्ही भांडत नव्हतो. खरं तर मी राजकोटला चालली माझी मैत्रीण रुपालीच्या लग्नाला. तर मला दयावहिनींकडून एक बांध्याची साडी हवी होती आणि अय्यर मला म्हणत होता की एअरपोर्टसाठी उशीर होतोय तर राजकोटला जाऊनच साडी घे. आता मी राजकोटला जाऊन कधी साडी विकत घेणार? त्यापेक्षा मी दयावहिनींकडून एक बांध्याची साडी घेते. आणि याच गोष्टीवरून आमच्यात वाद चालू होते आणि तुम्हाला लांबून बघताना असं वाटलं असेल की आमच्यात भांडण चालू आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघं भांडत नव्हता? नाही, अजिबात नाही. सॉरी. ते काय आहे की गोकुळधाम आपल्या एका कुटुंबासारखं आहे ना, तर तुम्हाला त्रासात बघून असा मला पण त्रास झाला. काळजी वाटायला लागली म्हणून मी पळत दयाकडे आलो आणि दयाला सांगितलं की तू प्लीज बबिताजींना समजावून सांग की असं घर सोडून जाऊ नका. काय जेठालाल, तू काही विचार करतोस? सॉरी पण ऐकून खूप आनंद झाला की हा सगळा माझा गैरसमज होता. दयावहिनी, तुम्ही तुमची चांगली बांध्याची साडी मला द्या ना प्लीज. हा देते ना, पण आधी तुम्ही बसा. तुमच्यासाठी चहा, अय्यर भाऊ तुमच्यासाठी कॉफी आणि नाश्ता घेऊन येते. त्यावेळी आम्ही चहा नाश्ता करून आलोय. अरे बाबा, जरी करून आला असला तरी आता नाव काढलंय तर थोडं काहीतरी खा. अरे जा नाही नाही नाही. खरं तर मला खूप उशीर झालाय आणि माझी फ्लाईट मिस झाली तर मला लग्नाला पोहोचता येणार नाही. तर दयावहिनी, तुम्ही मला तुमची एक साडी द्या ना प्लीज. हा देते. जा जा जा, घेऊन ये. या बसा तरी. या हो. बसा बसा या बसा. हा. पण लग्नाला जायचं ठरलं नव्हतं, अचानक ठरवलं बबिताजी? खरं तर लग्नाला आम्ही दोघेही जाणार होतो पण अय्यरची सुट्टी रद्द झाली. मग मी पण जायचं रद्द केलं होतं. पण मग रात्री उशिरा मला कळलं की माझे काही मित्र पण लग्नाला जाणार आहेत. मग मी विचार केला की मी त्यांच्या सोबतच जाईन. हो, नाही, बरोबर विचार केला तुम्ही. असंही हल्ली कुठेही एकट्याने जाण्यासारखं नाहीये बबिताजी. नाही म्हणजे राजकोट मोठा आहे, राजकोट मस्त आहे. तुम्ही बिनधास्त एकटे फिरू शकता. हा, राजकोट मध्ये आमचे खूप नातेवाईक आहेत. तुम्हाला अजिबात एकटं वाटू देणार नाहीत. तुम्हाला माहितीये, माझ्या मावशीची मुलगी आहे ना, ती पण तिथेच आहे आणि माझ्या काकाच्या मुलाचं तिकडे. बबिताजी एकट्या नाही चालल्या, ते त्यांच्या 3-4 मैत्रिणींसोबत चालले आहेत तिथे. तरी पण तुम्ही एक फोन केलात ना, बस सगळे मदत करायला हो, तर तू साडी दाखव अरे ना. हो. ये इकडे ये. मी तिथे जातो. हा, बबिता, याच्यातली लवकर एक साडी सिलेक्ट कर, आपल्याला उशीर हो. होतोय. अरे एक काय, मी तर म्हणतो बबिताजी सगळ्या घेऊन जा. हा, बरोबर. जेठालाल, बॅग मध्ये एवढी जागा नाहीये. अरे बाबा, तुम्ही त्याचं टेन्शन कशाला घेता? दया, एक मोठी सुटकेस पण घेऊन या. हा, आणते. अरे नाही जेठाजी, मला फक्त एकच साडी हवी आहे. आता एकाने काय होणार बबिताजी, घेऊन जा ना. आणि असंही सगळ्या साड्या कपाटात पडून आहेत. अरे तू उभी काय, जा जा घेऊन ये सुटकेस. हा, आणते. जेठालाल, बॅग सोड, उशीर होतोय. बबिता, तू या साड्यांमधून एक साडी निवड, नाही तर तुझी फ्लाईट निघून जाईल. अरे हो बाबा, 1 मिनिट. जायचंय बबिताजींना आणि अय्यर भाऊंना टेन्शन येतंय. जेठालाल, 45 मिनिटाआधी काउंटर बंद होतं. नंतर 2 मिनिट पण लेट झालं तर फ्लाईट निघून जाते. माहितीये, 45 मिनिट आधी ना. किती वाजताची फ्लाईट आहे? फ्लाईट किती पण वाजता असू दे. बबिता, तू लवकर एखादी साडी निवड ना. ओके बरोबर आहे. बबिताजी, असं वाटतंय आज अय्यर भाऊंच्या एकट्यात काहीतरी प्रोग्राम आहे. काही करून त्यांना तुम्हाला राजकोटला पाठवायचं आहे. जेठालाल, माझा काही प्रोग्राम नाहीये. बबिता, तू एखादी साडी निवड ना. हे बघ, ही साडी खूप सुंदर दिसते. ब्राईट मरून कलर. तुझ्या गोऱ्या स्किनवर मस्त दिसेल. बेस्ट. ऍक्च्युली खरंच सुंदर आहे. हा, हो दयावहिनी, मस्त साडी आहे. मानलं पाहिजे तुमच्या पसंतीला. अय्यर भाऊ, ही साडी मी नाही घेतलीये. टपूचे पप्पा माझ्यासाठी घेऊन आले. ओ खरंच मस्त जेठाजी, छान पसंत आहे तुमची. मी इम्प्रेस झाले. थँक्यू. एरवी पुरुषांना बायकांच्या खरेदीबद्दल ना फारसं कळत नाही. माझं कसं ना बबिताजी एकदम वेगळं आहे. काय, मला तर खूप मज्जा येते या दयासाठी काहीतरी खरेदी करायला. मी कुठेही असं बाहेर जातो तर मला कुठली चांगली साडी दिसली तर एकदम असं मेंदू समोर अशी दया दिसायला लागते की ही साडी दयाने नेसली तर खूप सुंदर दिसेल. मग खरेदी करतो मी. ओ किती गोड आहे.
बबिता, दुसरा ऑप्शन म्हणजे हा कलर तुझ्यावर खूप सुंदर दिसेल. हे बघ. हो, तोही सुंदर कलर आहे. ही सुद्धा टप्पूच्या पप्पांनीच आणलीये. आता मी जरा गोंधळात पडले. दोन्हीपैकी कोणती साडी घेऊ कळतच नाहीये. जास्त विचार करू नका बबिताजी, दोन्ही घेऊन जा. दया, एक काम कर, ही पण दे. दे ना ग, दे. हा, दे. हा, याच्यात काय एवढा विचार करायचा बबिताजी? ठेवा Thank you, ठेवा ठेवा, thank you त्यात so ठेवून much. द्या. अगं ते मॅचिंग अरे ज्वेलरी दे हो, ना. हो. हे बघा रेडीच आहे. ओ थँक्यू, खूप सुंदर हे आहे. याच्यात ठेवून द्या. बॅग मध्ये हा. फटाफट पॅकिंग करून द्या. काय तुम्ही पण बबिताजी, Thank मी you, तर म्हणतो दयाबाई. सगळं अरे घेऊन काय जा. थँक्यू बबिताजी. अरे नाही, सगळं बस तुमचंच आहे. झालं. हा. थँक्यू. सांभाळ. हा. ओके, खूप हा. छान. अय्यर भाऊ, खरंच तुम्ही बबिताजी बरोबर राजकोटला जायला हवं होतं. आमच्या गुजराती लग्नात तुम्हाला तर खूप मज्जाच आली असती. मला माहिती आहे दया वहिनी, पण काय आहे की कॅनडावरून काही लोक मीटिंग साठी माझ्या ऑफिस मध्ये येणार आहेत आणि बॉसने सांगितलं की माझं मीटिंग मध्ये असणं महत्वाचं आहे, म्हणून माझी सुट्टी रद्द झाली. पण अय्यर भाऊ, बॉसला हे सांगायची काय गरज होती की तुम्ही लग्नाला चाललाय? सांगायचं ना की तुम्ही आजारी आहात म्हणून. पण जॅठालाल, मी आधीच कसं सांगू शकतो की मी आजारी पडणार आहे? अरे अय्यर भाऊ, मला असं म्हणायचंय की काहीतरी खोटं कारण बनवून बॉसला सांगायचं होतं. ए जट्या, अय्यरला खोटं बोलायला शिकवतोयस? नाही नाही बापूजी, मी हे म्हणत होतो, बबिताजी काय त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नाला चाललेत राजकोटला. तर मी अय्यर भाऊला म्हणत होतो की त्यांना पण बिचाऱ्या बबिताजी एकट्या चालल्या आहेत, तर त्यांच्या बरोबर जायला हवं. खोटं बोलून? नाही नाही, खोटं बोलून नाही, काही करून जायला हवं. बाबूजी, आम्ही निघतो, नाहीतर बबिताची फ्लाईट मिस होईल. हो हो. ओके ओके, चला, चला. बाय दयाबाई, थँक्यू सो ओके, मच. सावकाश जा बबिताजी. Bye. आणि पोहोचल्यावर एक फोन हो, करा हो. अय्यर भाऊला. चला, मी पण दुकानात चाललोय बापूजी. एक मिनिट. तू लोकांना उलट सुलट शिकवतोस, खोटं बोलण्याची आयडिया देतोस. म्हणजे तू मला सुद्धा खोटं सांगून कित्येक वेळा दुकानात गेला नसशील ना? नाही नाही बापूजी, मी तुमच्यासोबत कधीच खोटं बोलत नाही. म्हणजे बाकीच्यांबरोबर खोटं बोलतो नाही, मी कधीच कुणाशीच खोटं बोलत नाही बापूजी. हा. असं? म्हणजे आयुष्यात तू कधी खोटं बोललासच नाहीस? आता कधी कधी कुणाला वाईट वाटू नये म्हणून थोडंफार कधी कधी खोटं बोलावं लागतं. जसं आत्ता बोलतोयस. हं? समजावतो. मी तुला विचारलं की तू खोटं बोलतोस, तू म्हणालास नाही. जर तू हो म्हणाला असता तर मला वाईट वाटलं असतं, म्हणून तू खोटं बोललास. नाही म्हणालास, बोललास ना खोटं. बोल, उत्तर दे. अरे बोल. दया, मी दुकानात चाललोय. बापूजी यायच्या आधी मी दुकानात जातो. अरे पण तुम्ही चहा नाश्ता तर करून जा. अरे बाबा, चहा नाश्ता मी दुकानात करेन. आता इथे चहा नाश्ता करायला थांबलो तर बापूजी परत माझ्यावर ओरडतील. हॅलो, बोल बोल सोडी बोल. ओय जेठाप्रा, गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग बाबा. बोल, लवकर बोल, काय काम आहे? ओय जेठाप्रा, ओय माझ्या डोक्यात कडक, कमाल, सुंदर, जबरदस्त आयडिया आली आहे रे. नाही नाही सोडी, आता नाही, आता नाही. रात्री सोडा शॉप वर आपण भेटू ना, तेव्हा सांग, ठीक आहे? ओ यार, मी रात्री विसरलो तर. अरे मग मी तुला आठवण करून देईन ना भावा. आणि मग तू विसरलास तर? मग तू मला आठवण करून दे. हा, ओ हे पण ठीक आहे. मग भेटूयात रात्री सोडा शॉप वर. चल, टाटा, बाय बाय, सी यू. ओके ओके ओके. चल दया, मी जातो. हा. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. लागलं का? सॉरी, जय जिनेंद्र बाई. ओय अय्यर, अरे, काय तू हे ना. काय मजा आहे यार. नाही, नाही, मी सांगतो ना. एक मिनिट. या आपल्या सोडीला काहीतरी सांगायचं आहे. अरे अभिनंदन सोडी, आम्हाला माहित नव्हतं तू नवीन सेक्रेटरी ठेवलं आहेस ते. हं? काय जेठालाल, काहीही बोलतोय? सॉरी 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 भाऊ. बोल बोल सोडी, काय बोलायचं होतं तुला? ओ यारो, ओय मला हे सांगायचं होतं की श्रावणचा महिना पण संपला, पाऊस सुद्धा गेला. ओय गणपती बाप्पा आपल्या या गोड सोसायटी मध्ये येऊन पुढच्या वर्षी परत येण्यासाठी सुद्धा गेले. ओय त्यानंतर नवरात्र सुद्धा गेली.
आणि दिवाळी सुद्धा गेली. अगदी बरोबर. आपले सगळे सण झाले. आता तर चांगलं चांगलं जेवण पुढच्या वर्षीच मिळेल. ओ हातीप्रा, ओ हवं असेल तर चांगलं जेवण उद्याही मिळू शकतं. कसं? उद्या उद्या? उद्या कसं? उद्या काय? ओ यार कमाल आहे, तुम्ही सगळे विसरलात. ओय उद्या 31 डिसेंबर आहे. अरे हा, तू कसा विसरला? उद्या 31 डिसेंबर आहे भाऊ. अरे मी कसा विसरलो, म्हणजे गेलं डोक्यातून माझ्या. ओय 31 डिसेंबरला आपली वाली पार्टी झालीच पाहिजे ना यार. हो बरोबर आहे, अगदी बरोबर. पाहिजे ना. खूप मजा येईल ना. पार्टी तर झाली पाहिजे, पण बबिताजी इथे नाहीयेत. त्यांच्याशिवाय पार्टीमध्ये काय मजा येईल? काय झालं? काय? हा नाही नाही, मी ते म्हणत होतो की हा उद्या 31 डिसेंबर आहे आणि आपण कसे विसरलो? हो, मागच्या वर्षी सुंदरलालने काय छान पार्टी दिली होती 31 डिसेंबरची. जलसा पार्टी. आणि वरून सोसायटीला 1 लाख रुपयाचा फंड पण दिला होता. हो, फ्री मध्ये जलसा पार्टी झाली होती. बाबा जेठालाल, एक काम कर, सुंदरलालला फोन करून विचार तर खरं की यावर्षी सोसायटीमध्ये 31 ची पार्टी नाही करायची. अरे भाऊ, आता खूप उशीर झाला. जर त्याला पार्टी करायची असती तर त्याचं आयोजन तर 15 दिवस आधीच झालं असतं. कधीच फोन आला असता मला. अरे बाबा विचार तर एकदा, विचारायला काय हरकत आहे. ओ पोपू, ओ राहू दे यार. ओय सुंदरप्राला विचारून काहीच अर्थ नाहीये. ओ तो कसली पार्टी देणार आहे? मागच्या वर्षी पाहिलं होतं ना कसली पार्टी दिली होती. ओय ती सुकी सुकी पार्टी. फक्त सरबत प्यायचं, ओय थोडा वेळ नाचायचं आणि गायचं. ओय अशी पार्टी पण काय पार्टी असते का यार? ओय पार्टी तर ती पार्टी असते ज्याच्यात कॅरम असेल. ओय दूर होतील सगळी दुःख. ओय आपल्यावाल्या पार्टीला पार्टी म्हणतात. ओय मित्रांनो, ओय मी काही चुकीचं नाही बोललोय ना? एले सोडी, तू बरोबर बोलतोय. नाही सोडी, तू एकदम बरोबर बोलतोय. मी तर सोडीच्या बाजूने आहे. भाऊ, शार्टीच्या पार्टी ऐवजी जी पार्टी होते ती पार्टी थोडी असते. करूया सोडी, उद्या आपण शार्टीवाली पार्टी करूया. ओय आता कसं बोललास तू? पण जेठा भाऊ, शार्टीवाली पार्टी आपण करणार कशी? आपल्या बायका तर आपल्याला कधी एकटं सोडतच नाही. नाहीतर काय, या बायका प्रश्न पण इतके विचारतात ना, की कुठे चाललात, कधी येणार, इतका उशीर का होणार. उत्तर देता देता नाकी 9 येतात. नाही, तुम्ही बरोबर बोलताय. पार्टी शार्टी म्हटल्यावर आपण खुश तर भरपूर होतो, पण आपल्याला जमणार नाही हे. कारण बघा, जेव्हा कधी आपण प्लॅनिंग करतो ना, तेव्हा आपणच गोत्यात येतो. आपला कुठलाच प्लॅन सक्सेसफुल होतच. अरे आठवतंय तुम्हाला? अरे तिथे तर पार्टी नव्हती, मला चटकदार खाणं खायला घालायचं होतं. जेव्हा मी अंजलीची शपथ घेतली होती, हा तुम्ही मला स्वतःच्या हाताने भरवणार होता. आठवतंय तेव्हा काय झालं होतं? आठवणीनेच खोकला येतोय. ओय मित्रांनो, असं घाबरून घाबरून कधीपर्यंत जगणार आपण? ओय वर्षातून एक दिवसही आपण शार्टीवाली पार्टी नाही करू शकत. एवढं पण स्वातंत्र्य नाहीये आपल्याला. ओय आपण जाऊन आत्ताच आपापल्या बायकांना सांगूयात की आपण उद्या शार्टीवाली पार्टी करणार आहोत. ओ यार आपल्याला शार्टीवाली पार्टी करायची आहे ना? अरे जा बाबा जा, सोडी, याच्यात घाबरण्यासारखं काय आहे? अरे पोपटलाल, तू काय म्हणतोय? जाऊ दे त्याला. तू तर कोरा आहेस, तुला काय माहिती लग्न झाल्यावर काय हालत होते. सोडी भाऊ, तू तर समजूतदार आहेस. आपण आपल्या बायकांसमोर जाऊन म्हणणार की आम्हाला पार्टी करायची आहे, म्हणून जरा परमिशन द्या. माहितीये का काय उत्तर देतील त्या? जर तुम्ही पार्टी शार्टी करण्याचा विचार जरी केला तर लक्षात ठेवा, तुम्हाला पूर्ण 2015 फक्त आणि फक्त डाएट फूडच मिळेल. कळलं? रोशन, त्याने काय शरम छे की नाही? तुला फक्त पार्टी शार्टी सुचते. यावेळी जर शार्टीवाली पार्टी केलीस ना, तर मी तुला घराच्या बाहेर काढीन. हंस, तू माझी एक गोष्ट लक्षात ठेव. जर तू शार्टीवाली पार्टी केलीस तर या घरात उपोषण होईल आणि ते उपोषण तू करशील. तू कोंबडा बना. कोंबडा बना. अगं माधवी, सॉरी माधवी, पण थोडीशी परवानगी तर हवी होती. शिक्षक आहात ना तुम्ही? नाही.
मग शिक्षक असून तुमची ही लक्षणं आहेत, ही लक्षणं निर्लज्ज. ऐकलं मी, शार्टीवाली पार्टी करायची ना जेठ्या? शार्टीवाली पार्टी करणारीस तू? आज तुझी खैर नाही जेठ्या. शार्टीवाली पार्टी करणार आहेस नाही बाबा नाही. घरी जाऊन आपण आपल्या बायकांची ही शार्टीवाली पार्टीचं नाही बोलू शकत, कारण घरी फक्त बायकाच नाही आहेत ना, म्हणजे मुलं पण आहेत. माझ्या घरी तर बापूजी पण आहेत आणि त्यांना कळलं तर ते माझी चामडी लोळवतील. सॉरी सोडी. ओय काय सॉरी जेठाप्रा. ओय जरा विचार कर, या वर्षी पण 31st नाईटला आपण सरबत पिऊन घरी जाऊन झोपायचं. ओय वर्षातून आपल्याला एक दिवस शार्टीवाली पार्टी करायचा हक्क नाहीये. ओय पूर्ण दिवस सुद्धा नाही. ओय एका दिवसातला काही तासांचाच प्रश्न आहे यार. ओय आपल्याला एवढा पण हक्क नाहीये. कसलं जीणं जगतोय आपण. बरोबर आहे यार, आयुष्यात थोडा आनंद तर हवाच ना. हो मी पण तेच म्हणतोय ना. तसं खरं सांगायचं तर सोडी, आतून तर माझी खूप इच्छा आहे ही शार्टीवाली पार्टी करायची, पण ओय पण मीड काही नाही. ओय मन असं मारू नये कधी जेठाप्रा. ओय शार्टीवाली पार्टी करूयात. लेट्स एन्जॉय. काय करायचं मेहता साहेब? नाही नाही जेठालाल, पार्टी शार्टी करायची इच्छा कोणाला नाही होणार. मला सुद्धा होते, पण करणार तरी कशी? आपल्यामध्ये पोपट लालच एकटा असा आहे जो बिनधास्त पार्टी करू शकतो. अरे बिनधास्त पार्टी करू शकतो म्हणजे काय? अरे बाबा माझं लग्न नाही झालं, माझी काळजी घेणार कोणी नाहीये म्हणून मी बिनधास्त झालो. अरे बाबा तुमच्या बायका आहेत, तुमची काळजी घेणार आहे, तसं माझी कोणी काळजी करणार नाहीये म्हणून मी बिनधास्त झालो का? अरे बाबा नो, माझ्यासाठी मुलगी शोधायचं सोडून तुम्ही मला असे बिनधास्त टोमणे मारता. काही लाज वाटते की नाही तुम्हाला? अरे बाबा शांत हो, छत्रपती शांत हो. हा भाऊ छत्रपती शांत हो, एक दिवस तू सुद्धा होशील पती, तेव्हा कळेल. तिथे तिथे लग्न कसं येतं ह्याच्या मध्ये? सॉरी पोपट लाल, सॉरी. पप्पू सॉरी बोलतोय. मग ठीक आहे. ओ इथे आम्ही कुठल्या विषयावर बोलतोय आणि तू काय विषय घेऊन बसलायस यार? आता आपापसातली भांडणं सोडा आणि जरा हा विचार करा की आपण शार्टीवाली पार्टी कशी करू शकतो ते. बरोबर आहे. एक मिनिट मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कोणती? ही 31st पार्टीची गोष्ट ना महिला मंडळाच्या आणि ना टप्पू सेनेच्या डोक्यात आली आहे. हो मग? अरे मग आपण कुठलंही कारण काढून बाहेर जाऊन पार्टी करू शकतो ना. हो. अरे हा जेवढा सरळ दिसतो तेवढा सरळ नाही आहे. बरंय कधी कधी जरा वाकडा तिकडा पीड व्हायला पाहिजे. हो भिडे, मला तर ही गोष्ट लक्षातच आली नाही. बहुतेक हे पहिल्यांदा असं होतंय की 31st उद्या आहे आणि सोसायटीमध्ये शांतता आहे. म्हणजे पोरं मजेत खेळतायत आणि बायका निवांत गप्पा मारतायत. बरोबर आहे. मी बोलले होते ना. एकदम बरोबर. छान वाटतंय नाही? छान आहे ना? मस्त वाटते थंडी आणि हळूहळू ना आणखी गुलाबी होत चालली आहे. एक मिनिट, या गुलाबी थंडीवरून मला एक प्रश्न आठवला. नेहमी थंडीला गुलाबी थंडी असं का म्हणतात? आणि जर थंडीला गुलाबी म्हटलं जातं तर बाकी ऋतूंना कुठला रंग का म्हणून देत नाही? अरे हो, अगदी बरोबर प्रश्न विचारला. आधी आम्ही कधी विचारच नाही केला. करेक्ट. मला माहितीये की थंडीला गुलाबी का म्हणतात. का म्हणतात? कारण थंडीमध्ये आपले गाल गुलाबी गुलाबी होतात म्हणून थंडीला गुलाबी थंडी म्हणतात. अच्छा. आणि माहितीये प्रत्येक ऋतूचा वेगवेगळा रंग असतो. म्हणजे उन्हाळ्यात ऊन पडतं म्हणून आपण काळे काळे पडतो, म्हणून उन्हाळ्याला काळा उन्हाळा म्हणतात. आणि पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ फुलते, सगळं कसं हिरवं हिरवं होतं म्हणून पावसाळ्या ऋतूला हिरवा पावसाळा म्हणतात. अरे वा, क्या बात आहे. हा, क्या बात आहे दया वहिनी, काय कमाल उत्तर दिलं. रंगात रंगवून प्रश्न सोडवले सुद्धा. हो, खूपच छान ना. स्वतःला करतायत. अंजली वहिनी, हा प्रश्न तुम्हाला आता पडलाय ना, हा तर मला लहानपणीच पडलेला. की वेगवेगळ्या ऋतूंना वेगवेगळ्या रंगांनी का ओळखलं जातं? का?
तर मग हे उत्तर कोणी दिलं? मीच स्वतःला. वहिनी, तुम्ही पण ना. ओ माय गॉड. 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 अंजली वहिनी, काय तुम्ही सगळे विसरलात का? उद्या 31 डिसेंबर आहे आणि आपण सगळ्यांनी पार्टीची काही तयारी पण केली नाहीये आणि ना तर त्याचा विचार केलाय. अरे हो यावेळी तर आपण विसरलोच की 31 ची पार्टी करायची आहे. ओ नो. आणि आता पार्टीच्या तयारीला सुद्धा खूप उशीर झालाय. नाही असं कसं उशीर झालाय? उद्या पार्टी झालीच पाहिजे. मी काय म्हणते, माझ्या ह्यांच्याशी म्हणजे सोसायटीच्या एकमेव सेक्रेटरीशी बोलूया ना. कमिटी समोर प्रस्ताव ठेवूयात ना. थँक्यू. उद्या गोकुळधाम सोसायटी मध्ये धमाल झाली पाहिजे. काय गोकुळधाम सोसायटी आणि पार्टी नाहीये असं होऊ शकत नाही. हो, भरपूर धमाल झाली पाहिजे. एक मिनिट. आपण या पार्टीचं प्लॅनिंग शेवटच्या क्षणी करत आहोत. पण का भिडे भाऊ पार्टीचं हे बजेट पास करते? अरे कमल वहिनी, आपण त्यांचा मन वळवायचा प्रयत्न तर करू शकतो ना? हा, प्रयत्न तर नक्की करूया. आयडिया. रोशन वहिनी, जसे सगळे सोडा पिऊन इथे येतील ना, आपण लगेच त्यांच्याशी या विषयावर बोलू. हो यस. धमाल 31 आपण सगळं प्लॅनिंग करूया. आपल्याला पार्टी करायची आहे आणि करायची आहे. दॅट्स ऑल. बरोबर आहे. आपल्या बायकांना काही लक्षातच नाही. म्हणजे आपण यावेळी गुपचूप शार्टीवाली पार्टी करू शकतो. असं करूया, आपण उद्या संध्याकाळी घरातून काहीतरी कारण सांगून गपचूप बाहेर पडू आणि तिकडेच पार्टी शार्टी करू. मला जरा काही टेन्शनच नाहीये. घरी कोणी विचारणारच नाहीये. का? बबिताजींनी साल मुबारक म्हणायला फोन केला तर? अरे मग मी सांगून टाकणार मी झोपलो आहे. अरे आपण जिथे असू तिथे जोर जोरात म्युझिक वाजत असेल, मग बबिताजी विचारणार नाहीत? एवढ्या जोर जोरात म्युझिक लावून तुम्ही झोपला आहात. करेक्ट. बरोबर. हो, मग तुम्ही राहू द्या. अय्यर भाऊंना नको न्यायला. काय? अरे नाही असं कसं नाही येणार. मी येणार. मी काय करतो, मी मोबाईल घरीच विसरतो. ते काय दुसऱ्या दिवशी जेव्हा बबिता फोन करेल तेव्हा मी सांगीन मी झोपलो होतो म्हणून फोन नाही उचलला. बरोबर ना? हे आता तुम्हीच बघा. बबिताजी तर काही सोडणार नाही तुम्हाला. अय्यरप्रा दिसतात तर भोळे, पण तसे अजिबात नाहीत. आणि मी तर अंजलीला फोन करून सांगणार ऑफिसमध्ये काम आहे, बॉसनी थांबवलं, थोडा उशिरा येईन असं काहीतरी बोलेन. हो, आणि घरी येऊन गपचूप जेवण करून झोपून जायचं. जेवण करून मग तिकडे पार्टीमध्ये नाही खाणार? अरे त्यासाठी तू माधवी वहिनींना जाग केलंस तर लफडा होईल ना भाऊ. तिकडेच खाऊन घे ना, येऊन गपचूप झोप. ठीक आहे. खर्चाचा विचार करत होतो, बाकी काय. खर्च कसला? अरे भाऊ, मी खर्च करेन. जोड ना आता. आणि कसं आहे, आपण जेव्हा घरी येऊ तेव्हा घरातले सगळे तर झोपले असतील, मग पकडले जाण्याचा प्रश्नच नाही. मग आपण पण येऊन गपचूप झोपायचं. काय? हळू बोला. जर कोणी पार्टी हा शब्द ऐकला ना तर त्यांना आयडिया येईल. अरे हो, अय्यर भाऊ जरा हळू भाऊ. आपलं नशीब यावेळी कसं काय एवढं चांगलं आहे कळतच नाही. टप्पू सेनेला पण लक्षात नाही. एक मिनिट. पण एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की आपल्या या सिक्रेट पार्टी बद्दल कोणाला कळता कामा नाही. काय बोलताय अय्यर भाऊ? कोणाला कळणार? आपल्याशिवाय इथे आहे कोण? मी आहे ना, मी सगळं ऐकलंय. अरे बसा. मी तर मस्करी करतोय. अरे काय? अरे मी शपथ घेतो सोड्याची, मी कधीच कोणाला काहीच सांगणार नाही. इथे आज पार्टी शार्टीचं काही बोलणं झालं नाही अब्दुल. लक्षात ठेव एकदम. चला भाऊ, घरी जाऊया. हा सुद्धा विचार करायचा की उद्या काय थापा मारायच्या. हो ना, वेळ लागतो त्याला खूप. बरोबर आहे. तर मित्रांनो, तर हे नक्की झालं की आपण उद्या 31 ला आपली सिक्रेट शार्टीवाली पार्टी करायला चाललो आहोत. उद्या 31 ची पार्टी होणार. गोकुळधाम सोसायटी मध्ये धमाल होईल. केवढा उत्साह आहे ना. खुशम खुश. मला दिकरा जरा हळू बाळा.
त्यांना येऊन ते मग ठरेल ना की पार्टी होणार आहे की नाही ते. हो घ्या आले सगळ्यांचे पतिदेव. हा अरे हे सगळे आपल्याला बघून एवढे खुश का झाले? होय मला काय माहिती. या या बरं झालं तुम्ही लोक आलात. ते तुमच्याशी ना एक महत्वाचं बोलायचं होतं. हो काय बोलायचंय माधवी? तो खरं तर विषय असा आहे की आम्ही सगळे बोलत होतो की उद्या 31 आहे, मग आपल्याला पार्टी तर केली पाहिजे ना. हो म्हणजे कमिटीने परवानगी दिली तर पार्टी केली पाहिजे ना आपल्याला. हो बरोबर आहे. नाही नाही माधवी, इतक्या लवकर पार्टी कशी करणार? वेळ कुठे आहे? हा 31 डिसेंबरची पार्टी आहे. आज 30 तारीख आहे. एका दिवसात शक्यच नाहीये. हा उद्याच्या उद्या कसं होणार? होऊच शकत नाही ना. अजिबात नाही होऊ शकत. आणि तसंही सोसायटीकडे बजेट नाही. अहो काय सारखं बजेट बजेट? प्रत्येक वेळी बजेट नाही बघितलं पाहिजे. कुटुंबाचा आनंद सुद्धा पाहायला हवा नाही का? भिडे अंकल पार्टी कन्फर्म ना? होय नाही हो नाही. अशी कशी पार्टी करू शकतात? आमच्या सगळ्या प्लॅनिंगची वाट लागेल ना. रोशन कसलं प्लॅनिंग फसणार आहे तुझं? एक्झॅक्टली. ते काय आहे ना, ते भिडेनी सोसायटीची मीटिंग बोलावली आहे. तर आजच त्यांनी नियम बनवला की प्रत्येक वर्षाच्या शेवटी तो सोसायटीची मीटिंग बोलावेल आणि त्यात मग येणाऱ्या वर्षात आपण काय काय प्रोग्राम करायचे आहेत यावर आम्ही चर्चा करणार आहोत. त्या प्लॅनिंगचं काय होणार असं बोलतोय सोडी. वा वा जेठालाल वा. करेक्ट आहे. काय हो तुम्ही? मीटिंग साठी उद्याचाच दिवस मिळाला तुम्हाला आणि हा काय विचित्र नियम बनवलाय तुम्ही? अरे काय भिडे भाऊ, उद्याच का मीटिंग ठेवायची तुम्हाला? भिडे अंकल प्लीज मग भिडे अंकल त्यानंतर आम्हाला एक्झामची तयारीला लागावं लागेल. पार्टी करण्यासाठी वेळच मिळणार नाही. भिडे भाऊ आमच्यासाठी नाही पण मुलांसाठी तरी मान्य करा ना प्लीज. भिडे अंकल तुम्ही जर पार्टीला हो नाही म्हणालात तर मी आज घरीच नाही जाणार. नाही मम्मी मी नाही घरी येणार. भिडे भाऊ तुम्ही जरा स्पष्ट सांगाल की पार्टी करायची आहे की नाही करायची? नाही करायची आहे. म्हणजे करायची आहे? अरे मी म्हणालो नाही नाही करायची आहे. ऐका ऐका काय म्हणतायत सोसायटीचे सेक्रेटरी साहेब? पार्टी नाही करायची आहे. नाही होऊ शकत पार्टी. हो तारक, भिडे भाऊ नाही म्हणताय तर तुम्ही एवढं सहकार्य का करताय? कदाचित तुमचा वेगळी पार्टी करायचा प्लॅन तर नाहीये ना? नाही नाही आमची कुठली पार्टी? प्रश्नच नाही. नाही नाही आमची कुठली पार्टी? आमची काही पार्टी नाहीये. वेगळी कशी काय करू शकतो भाऊ? असं कसं? आपली कुठली पार्टी? नाही का म्हणताय? ऐका 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 प्लीज लवकर हो बोला. इथे आगीसमोर बसून गला गरम होत आहे. ठीक आहे आपण उद्या सोसायटीमध्ये पार्टी करू. अगं हे अहमदाबादची बाहुली 31च्या पार्टीत कोणी गरबा करतं? मग आपण डिस्को गरबा काय करायचं आता? आपली पार्टी ठरायच्या आधीच कॅन्सल झाली. मेहता साहेब आपलं सगळ्यांचं नशीबच असं खराब आहे. चला आता लिंबू सरबतवाली पार्टी करूयात काय आता? ओय नाही यार आपली पार्टी कॅन्सल नाही होणार. हा पोपटलाल काय सगळ्या गोष्टीत कॅन्सल कॅन्सल कॅन्सल? काय भाऊ मुलांचं एवढं मन आहे, वहिनींचं पण मन आहे, मग का पार्टी कॅन्सल करायची यार? सोडी तेच म्हणतोय की नाही कॅन्सल नाही होणार आमची पार्टी. हो हो बरोबर नाही होणार.
हो, करूयात पार्टी. मी कधी नाही म्हणालो. करूयात पार्टी. ओय भिडू, तू जरा इकडे ये बाबा. अरे तू इकडे ये ना यार. ओय पार्टीचं प्लॅनिंग करायचंय. बघा आता उद्या 31st प्लॅनिंग करायचं तर मग आम्हाला थोडं थांबावं लागेल, थोडं बोलावं लागेल, तर उशीर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही घरी जा आता. जा मुलांना, तुम्ही पण जा. तरी पण कोणती मदत लागली तर सांगा. हा नाही तुम्ही लोक जाताय हीच खूप मोठी मदत आहे. मी येतो लवकर. नाही उलट आरामात या. पार्टीची सगळी तयारी करून आरामात या असं सांगत होते. चला जा. गुड नाईट. ओके बाय बाय. गुड नाईट सोनिया. ओ यारो, चला सोसायटीच्या ऑफिस मध्ये. ओय आपल्या पार्टी शर्टीची प्लॅनिंग करायची आहे. सोडी आता सगळे गेलेत ना, मग सोसायटी ऑफिस मध्ये कशाला जायचं? इथेच बसून चला हे पण चालेल. बसा इथे. भाऊ सोडी बस. हा बस. बोला चला. अरे तर मला एक गोष्ट. आदे भाऊ तुम्ही बसा इथे. या हाती भाऊ तुम्ही बसा इथे. थँक्यू. मोस्ट वेलकम. बसा. बसा लवकर. अय्यर भाऊ काय उभे आहात तुम्ही? ओय मित्रांनो, आपली पार्टी शर्टी 100% होणार आणि नक्की होणार. ओय खूप झक्कास आयडिया सुचलीये. माझं बोलणं लक्ष देऊन ऐका. ओय आपल्याला आपल्या गुपचूप पार्टीसाठी सोसायटीतून बाहेर जायची गरजच नाहीये. जर आपल्याला आपल्या सोसायटीच्या मध्येच कुणाचं तरी रिकामं घर मिळालं आणि तिथेच जर आपण आपली पार्टी शार्टी केली तर. अरे हा, ही तर झकास आयडिया आहे सोडी. इथे सोसायटी कंपाऊंड मध्ये सोसायटीची पार्टी चालू असेल आणि आपली गुपचूप पार्टी जिकडे ज्याच्या रिकामी घरात चालू असेल तिथे आपण फेऱ्या मारून पुन्हा या पार्टीत येऊ शकतो. मजा येईल. आणि आपण सगळेजण सगळ्यांच्या नजरेसमोर असू, तो कोणाला संशय येणार नाही. बरोबर. म्हणजे आपल्या सोसायटीत जी पार्टी होते ती आपल्या फायद्याचीच आहे. बरोबर. अहो पण पार्टी कोणाच्या घरी करायची? माझ्या घरी. हो. अरे भाऊ, एक तुझंच तर घर आहे जिथे कोणी बाई माणूस नाहीये, त्यामुळे पकडले जाण्याची भीती पण नाही. मी काय म्हणतो की जर पार्टी पोपटलालच्या घरी ठेवण्याऐवजी अय्यर भाऊंच्या घरी ठेवली तर बबिताजी पण नाही येत आणि मला एक मजला कमी चढावा. बरोबर आहे. नाही माझ्या घरी नको. काय एकही वस्तू इकडची तिकडे झाली तर बबिताला लगेच कळतं. नाही मी ही रिस्क नाही घेऊ शकत. पोपटलाल, तुला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हाती भाऊन नाही. अरे ठीक आहे, काही हरकत नाही. मामला पार्टी बिर्टीचा आहे. चढू 2 मजले आणखी. ठीक आहे, तर मग हे ठरलं की पार्टी माझ्या घरी करायची. पण माझी एक अट आहे. हा अट आम्हाला माहितीये की तुझ्या घरी पार्टी होते तर सगळा खर्च तुलाच करायचा आहे. वा 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 वा, कमाल केलीस पोपटलाल. बोला पोपटलाल यांचा काय विजय असो. तुम्ही काय हसताय? पोपटलाल बस चिंता करू नकोस. आम्ही सगळा खर्च आपापसात वाटून घेऊ. हा, आता कसं बोललात तुम्ही? नाही मग माझा काही प्रॉब्लेम नाहीच आहे ना. ओय मित्रांनो, आपल्या सगळ्यांना तर जॅकपॉट लागलाय. जॅकपॉट. उद्या आपण पार्टी पण करायची आणि शार्टीवाली पार्टी पण करायची. एकदम बरोबर आहे. अरे एक मिनिट, पण आपण काय कारण सांगून वर जाणार हे ठरवलं पाहिजे ना. नाहीतर आपल्या बायका एवढ्या हुशार आहेत की आपण एका मिनिटात पकडले जाऊ. एक मिनिट मित्रांनो, माझ्याकडे एक जबरदस्त आयडिया आहे. काय? हे बघा, संध्याकाळ होताच इथे सोसायटी कंपाऊंड मध्ये सोसायटीची पार्टी सुरू होईल. A1 DJ वाला आपली A1 म्युझिक वाजवत असेल. त्यावर सगळे असे डोलत असतील, नाचत असतील, मशगूल झालेले असतील. त्याच वेळी पोपटलाल कोणाशी तरी भांडण करेल. का? अरे भाऊ, म्हणजे खोटं भांडण जे खरोखरचे वाटेल. अभिनय? हो. पण कशाला? अरे बाबा, भांडण करून रागावून तू घरी निघून जा. म्हणजे मी माझ्या घरी एकटाच गुपचूप पार्टी करू? अरे भाऊ, तू रागावून घरी निघून जाशील, मग आम्ही सगळे एक एक करून तुझ्या घरी येऊ तुला समजवायला. त्यावेळी तुला समजवण्याच्या निमित्ताने आम्ही सगळे गुपचूप पार्टी पण साजरी करू.
वा जेठालाल, म्हणजे पहिल्यांदा पोपटलालला समजावणे आणि मग पार्टी साजरी करणे. वा वा वा, काय कमाल आहे. क्या बात आहे. मानलं भाऊ, तुला हो मानलं. तर म्हणजे काय. म्हणजे मी तर वरतीच थांबेन. ओय मित्रांनो, ओय प्यायल्यानंतर तर नाचण्या गाण्याची मज्जा आणखी वाढणार आहे. आणि भिडे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, उद्याच्या पार्टीची प्लॅनिंग तुला, सोडी, पोपटलाल तिघांना मिळून करायची आहे. आम्ही मदत नाही करू शकणार. 2-2 पार्ट्या आहेत. तुम्हा लोकांना जमेल ना? मेहता साहेब, मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी असा तसा नाहीये. दोन्ही पार्ट्या परफेक्ट मॅनेज करतो बघा. तिथे खाली असेल सार्वजनिक पार्टी आणि तिथे वर चालेल आपली गुपचूप पार्टी. शाबास शाबास भिडे, तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. वा वा सोडी, मानलं तुला. काय आयडिया काढली मस्त, मस्त. गुपचूप पार्टी कोणाच्या तरी रिकाम्या घरात. तू भोळा दिसतोच, आपण भोळा नाहीयेस. ओय थँक्यू प्रा. ओ यारो चेअर. येणार नवीन साल, थंडीत पांघरून शाल. 2015 मध्ये करूया सगळे धमाल. येणार नवीन साल, हे हे येणार नवीन साल, थंडीत पांघरून शाल. 2015 मध्ये करूया सगळे धमाल. येणार नवीन साल. पार्टी होणार आहे नवीन वर्षाची. मज्जा येणार आहे. अरे टपूचे पप्पा, मी तर तुम्हाला सांगायलाच विसरले. एक खुशखबरी आहे. अच्छा, काय? मी पार्टीला येण्यासाठी आमंत्रण दिलंय. अच्छा, कोणाला? सुंदर वीराला. काय? कशाला? अरे कशाला काय? सुंदरला आमंत्रण का दिलंस? अरे मागच्या वर्षी सुंदर वीराने जलसा पार्टीचं आयोजन केलं होतं, तेव्हा आपल्या सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं की नाही? मग या वर्षी आपण सगळे पार्टीचं आयोजन करतोय, तर सुंदर वीराला आमंत्रण द्यायलाच पाहिजे ना. सुंदर आला तर आमच्या गुपचूप पार्टीचं बिंग फुटेल आणि आमचा तर बँडच वाजेल. काय झालं? कसला विचार करताय? सुंदरला आमंत्रण नाही द्यायला पाहिजे होतं. अरे तो आहे बाबा मोठा माणूस, त्याला अशा छोट्या मोठ्या पार्ट्यामध्ये मजा नाही येणार. टपूचे पप्पा, सुंदर वीरा म्हणतो पार्टी छोटी आहे की मोठी हे नका बघू, पार्टीचं मन बघा. सगळ्यात चुना लावायच्या टेपा आहेत. काय? मन आणि मेंदू हलवून टाकणाऱ्या गोष्टी करतो तुझा वीरा. वीरा तर वीरा आहे, लाखात एक हिरा आहे. कधी येतोय तो कोळसा? हिरा हिरा कधी येतोय? काय? वीरा येत नाहीये. अरे वा. काय? कशाला? का नाही येत आहे? ते आईने पोळमध्ये गरिबांसाठी डिस्को पार्टी ठेवली, तर वीरा त्याच्या आयोजनात व्यस्त आहे. गरिबांसाठी डिस्को पार्टी? हा, माझी आई नेहमी म्हणते की ज्यांच्या नशिबात खुश होणं नसतं, आपण त्यांना खुश करायला पाहिजे. त्याने त्यांना आनंद मिळतो आणि त्यांना आनंदात बघून आपल्याला आनंद मिळतो. काय झालं? झोपायला जाऊया. परत उद्या उशिरापर्यंत जागायचं आहे ना. उद्या तर पार्टीमध्ये मज्जा येणार आहे. उद्या तर वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि नव्या वर्षाचा पहिला दिवस पण आहे. मज्जा तर येणारच. भिडे दोन्ही पार्ट्यांचं जबरदस्त आयोजन करणार आहे. 2 पार्ट्या? तू बोललीस ना आता, या वर्षाचा शेवटचा दिवस आणि नव्या वर्षाचा पहिला दिवस. तर शेवटच्या दिवशी ए या आता बोलण्याची पार्टी आणि नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाला अरे या या म्हणायची पार्टी. तर 2 पार्ट्या झाल्या ना. अरे हा, 2 पार्ट्या होतील म्हणजे डबल मजा. 2 पार्ट्या होतील, डबल मजा येणार.
हुश, वाचलो. चला चला, खूप काम आहेत भिडे. 31च्या 2-2 पार्ट्या आहेत. 2-2 पार्ट्यांची लिस्ट बनवून टाकतो आधी. जर नाही बनवली ना तर सोसायटीवाले माझा जीव खातील. शांतता ठेवा. हा संगीत समूह घेऊन सकाळी सकाळी इकडे. भिडे अंकल, आम्ही तुम्हाला फक्त हे सांगायला आलोय की तुम्ही पार्टीमध्ये नंबर 1 डीजे ला बोलवा. हो, असा डीजे ज्याने म्युझिक वाजवताच आणि पाय आपोआप नाचू लागतील. बले 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 बले. हो, आणि जो गपागप खाऊ शकेल. हो, गपागप. म्युझिक आणि खाण्याचा काय संबंध? भिडे अंकल, सोपी गोष्ट आहे. जर आम्ही जास्त नाचलो तर आम्हाला जास्त भूक लागणारच ना. गोळ्या, तू नाही नाचलास ना तरी तुला भूक लागणारच आहे. हो, हे पण बरोबर आहे. पण भिडे अंकल, पार्टीमध्ये जेवण एकदम चविष्ट असायला पाहिजे आणि जेवणात खूप सारी व्हेरायटी असली पाहिजे. हा, आणि हो भिडे अंकल, सजावट एकदम हटके असायला पाहिजे. एकदम हा. जोरदार रोषणाई, धमाकेदार संगीत. थोडक्यात भिडे अंकल, आपली पार्टी सगळ्यात उत्तम झाली पाहिजे. हो. आणि हो बाबा, सगळ्यांची नजर आपल्या सोसायटीकडेच असते. आपण जे करतो बाकी सोसायटीवाले पण त्याचीच नक्कल करतात. हो, लाखात एक गोष्ट झाली पाहिजे. 31 ची पार्टी सुपर हिट डुपर हिट झाली पाहिजे. हो, आमची गुपचूप पार्टी पण सुपर डुपर हिट व्हायला पाहिजे. भिडे अंकल, बोला ना, पार्टी मस्त होणार ना? हो, ते मी सगळं बघतो. तुम्ही जाऊन आता अभ्यास करा. रात्री पार्टीत मजा करायची आहे ना? भिडे अंकल, आमचा अभ्यास झालाय. तुम्ही सांगत असाल तर आम्ही खाली जाऊन पार्टीची तयारी करू. हा, ठीक आहे, तुम्ही जाऊन तयारी करा. जा. कोण आहे मिस कॉलवर मिस कॉल? हो, पोपटलाल. कधी आयुष्यात फोनवर पैसा खर्च करणारा हा माणूस माहित नाही. घ्या आला. हॅलो भिडे. हा बाबा, पोपटलाल बोल. कशाला सारखं सारखं मिस कॉल देतोय? अरे भाऊ, माझ्या घरी जी पार्टी करायची आहे तर त्याच्यासाठी काही सजावट करायची की नाही? आणि जर सजावट करायची असेल तर त्यासाठी मला पैसे सोसायटी फंडातून मिळतील की तुम्ही लोक देणार? पोपटलाल, ही आपली गुपचूप पार्टी आहे. याच्या सोसायटी फंड कुठून आला मध्ये? बरोबर आहे. हे पैसे आपल्यालाच काढावे लागतील ना? हो, मी काही खर्च बिर्च देणार नाही. मी का खर्च देऊ? मी माझं घर देतोय ना. ठीक आहे, ठीक आहे. हे बघ रे भिडे, जर काही सजावट करायची असेल किंवा काही तयारी करायची असेल तर मग मला पैसे दे, म्हणजे मी ते सुरू करेन. मग मागावून बोलू नकोस की मी काही तयारी नाही केली. ठीक आहे, जेव्हा मी खाली येईन तेव्हा तुला पैसे देऊन टाकेन. आता मला काम आहे. हा, आता कसं बोललास? आता ठीक आहे. हा, ओके, बाय. ओहो, आता सोडीचा फोन. कमाल आहे. हॅलो, काय चाललंय? किती मज्जा मस्ती, काय चाललंय? अच्छा, बोल बोल, लवकर बोल. मला भरपूर कामं करायची आहेत. कशी काय आठवण काढलीस? ओय, मी हे विचारायला फोन केला की आपल्या गुपचूप पार्टी शार्टीची तयारी कशी चालली आहे भिडू? हो बाबा, तेच करण्याचा प्रयत्न करतोय, पण कोणी करू देईल तर ना. आधी टप्पू सेना आली, मग पोपटलालचा फोन आला आणि आता तुझा फोन आला. हो यार भिडू, सॉरी. ओय, मी यासाठी फोन केला की बघ बाबा, सोसायटीच्या पार्टीमध्ये काही चुका बिका झाल्या तर चालतील, पण आपल्या गुपचूप पार्टीमध्ये काही चुका व्हायला नको. सगळी लिस्ट एकदम बरोबर लिहून काढ. ओय, आपलं कोल्ड ड्रिंक, चखणा, खाण्यापिण्याची व्यवस्था सगळं करून टाक. आणि ग्लास बॉटल मी घेऊन येईन आमच्या पटियाला पद्धतीचे. ते तू लिस्ट मध्ये लिहू नकोस. हा, ठीक आहे सोडी, तू आता चिंता नको करू. मी आता लिस्टच बनवतोय. आता ठेवू फोन. भिडू. ओय मित्रा, खूप दिवसानंतर आपली पार्टी शार्टी होणार आहे. माझा उत्साह उतू जातो यार. मी पूर्ण सोसायटीला डोक्यावर उचलून घेणार आहे. ए सोडी, अरे आवाज कमी, हळू बोल. रोशन वहिनी ऐकतील ना. ओ भिडो, ओय घाबरू नको यार. माझी रोशन डार्लिंग किचन मध्ये काम करते यार. मग ठीक आहे, मी आता फोन ठेवू का? मला भरपूर कामं करायची आहेत रे बाबा. ओय जा भिडू, झक्कास काम कर. ऑल द बेस्ट, टाटा, बाय बाय, सी यू. ओके, बाय बाय बाय. असेच फोन येत राहिले ना तर मला काहीच काम करता येणार नाही. हे सोसायटीचा सेक्रेटरी होणं म्हणजे काटेरी मुकुट घालण्यासारखं. सगळ्यात आधी गुपचूप पार्टीची लिस्ट बनवतो. अहो, हे जरा लोणच्याचे मसाले किचन मध्ये वरती ठेवा ना जरा. खूप जड आहे. हो, मी ठेवतो 10 मिनिटांनंतर. आता जरा काम करतो. काय करता तुम्ही? अगं, ती 31 ची पार्टी आहे ना आज, तर त्याची लिस्ट बनवतोय. अरे वा, बघू. अरे देवा, या गुपचूप पार्टीची लिस्ट माधवीने वाचली तर बापरे. अहो, कसला विचार करताय? आणा बघू ते इथे. अगं माधवी, जर काही विसरला तर मी आठवण करून देईन ना. डाळ, शेंगदाणे, पापड, चिवडा, वेफर,
ही काय लिस्ट आहे आणि हा चकणा काय? माधवी, आज पार्टी आहे आणि पार्टीमध्ये आपण जे जे प्रकार ठेवणार आहोत खाण्याचे ते चाखून घेणं गरजेचं आहे, कारण दर्जाचा काही भरोसा नाहीये ना. तर मी चाखून वस्तू निवडणार, त्यासाठीच मी लिहिलंय की चखना. अच्छा, असं आहे हा. का? बरोबर चाखा. हा हो, बरोबर चाकणार, करेक्ट आहे. मग आता मी जरा खाली जाऊन येऊ. ते काय ना, अब्दुलला सांगायचं की काय काय कामं करायची पार्टीची. हो, जाऊन या ना. हे मसाले मी नंतर ठेवतो वरती, चालेल ना? हो, काही हरकत नाही. ती लिस्ट हो, ही घ्या. हा, मी येतो. हो, या. दया, चल मी दुकानात चाललो. टपूचे पप्पा, आज सुकारा तू लवकर या ना, पार्टी आहे, आठवण आहे ना? हो, आठवण आहे ना. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. चला बापूजी, मी दुकानात जातोय. काय झालं? ही अंगूरची पोरगी. कोणाची पोरगी? अंगूर द्राक्ष नाही माहित का? नाही, द्राक्ष समजलं, पण अंगूरची पोरगी म्हणजे? या अंगूरच्या पोरीने अख्खी दुनिया डोक्यावर उचलून घेतली. ओहो, आता तर एकदम समजण्या पलीकडचं आहे. हे अंगूरची पोरगी म्हणजे टप्पू तर नाही ना इकडे? नाही बोलवू? नको. अंगूरची पोरगी म्हणजे दारू. हे बघ, हे बघ. अरे सांभाळून बापूजी. हे बघ, काय झालंय तरी काय या सगळ्यांना? कोणाला काय झालंय? रे वाच, 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी करोडो रुपयांची दारू खरेदी केली गेली आहे. कोण इतकी दारू पितायत? कोण आहे? बापरे बाप. पूर्ण शहर. आणि हे वाच, या दारूच्या पायी एका पत्नीने आपल्या पतीला घटस्फोट दिला. पती लपून छपून दारू प्यायचा आणि ते पत्नीला समजलं, देऊन टाकला घटस्फोट. हा कसला नवरा? दारू पिणारा? त्याची बायको त्याचं रक्त पित असेल तर तो बिचारा काय करणार? दारूच पिणार ना. काय बोललास? चुकीचं आहे. असं दारू पिणं फारच चुकीचं आहे. कधीतरी एखाद वेळेस प्यायला तर ठीक आहे, पण रोज रोज तर एक कधीतरी वाडी थोरा मोठ्याने सांगून ठेवलंय, ही दारू अशी गोष्ट आहे जी एकदा तोंडाला लागली की वारंवार प्यावीशी वाटते. त्या पतीची पत्नी जर मी असतो ना, तर त्याचं हाड मोडून टाकलं असतं आणि मग घटस्फोट दिला असता. चालतो तोंड घेऊन जा. पण बापूजी, एक गोष्ट समजत नाहीये. त्यात लिहिलंय की तो लपून छपून प्यायचा, तर तो पकडला कसा गेला? दुखबूच्या कारणाने पकडला गेला असेल. दुखबू? तेच, दुखबू. ज्याचा सुगंध घेऊन खुशी होते त्याला खुशबू म्हणतात, तर ज्याचा सुगंध घेतल्याने दुःख होतं त्याला दुखबूच म्हणत असेल ना. तर दुखबूमुळे पत्नीने त्याला पकडला असेल. हो, बरोबर आहे सुनबाई, तो दुखबूमुळेच पकडला गेला. हा चलाक पती रोज दारू पिऊन दुखबू लपवण्यासाठी अत्तर लावून घरी जात असायचा. एक दिवस अत्तर लावायला विसरला, त्यामुळे पकडलं पत्नीने. अत्तर लावायला कसा विसरला मूर्ख? विसरायचंच होतं तर दारू पिणं विसरून जायचं. अत्तर तर चांगली गोष्ट आहे, ते लावायला कसं विसरू शकतं कोणी? मला तर असले खोटे लोक अजिबात आवडत नाहीत. ही दया आणि बापूजींची वागणूक बघून या दुखबूच्या विषयी काहीतरी करावंच लागेल. काय झालं? तुम्ही कसला विचार करताय? नाही, काही नाही, ते दुकानाच्या बाबतीत. चला बापूजी, मी दुकानात जातोय. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. पापी. नाही, तुला नाही, तू जा. या दुबेशला बोललो. पापी कुठला? धरतीवरचं होस.